हॅलो एव्हरीवन, आजचा विचार आहे आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाहीत त्याबद्दल विचार करणे सोडून देणे। आज आपण तुळशी विवाह याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तुळशी विवाह हा कार्तिक शुद्ध द्वादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात लावला जातो। भगवान विष्णूने कपट नीतीने जालंधराची पत्नी तुळशी वृंदा हिला फसवले। त्यानंतर ती तुळशीचे झाड बनली। पश्चाताप दग्ध विष्णूने त्या सतीचे सत्व जाणून त्या झाडाशी विवाह केला। तेव्हापासून बाळकृष्णाशी तुळशीचा विवाह लावण्याची भगवान विष्णू 4 महिन्याच्या योग निद्रेतून उठतात तेव्हा चातुर्मास समाप्त होतो। देव उठल्यावर तुळशी व विष्णूचा विवाह करून सृष्टीतील मंगल कार्याचा शुभारंभ होतो। यानंतर लग्न समारंभ, धार्मिक विधी, शुभ कार्य सुरू करण्यास परवानगी मिळते। तुळशीचं लग्न भगवान बाळकृष्णाशी का लावतात तर आता त्यांच्या विवाहाची कथा जाणून घेऊयात। एकेकाळी तुळस वृंदा नावाची एक अतिशय पवित्र आणि पतिव्रता स्त्री होती। तिचा पती होता देमन राजा जालंधर। वृंदेच्या पतिव्रतेच्या शक्तीमुळे देव सुद्धा जालंधराला पराभूत करू शकत नव्हते। तेव्हा भगवान विष्णूंनी जालंधराचा वध करण्यासाठी युक्ती केली। त्यांनी जालंधराच्या रूपात जाऊन वृंदेचा पातिव्रत्य भंग केला। जेव्हा वृंदेला सत्य समजलं तेव्हा तिने भगवान विष्णूंना शाप दिला की तुम्हाला सुद्धा मानवी रूप धारण करून दुःख भोगावं लागेल। हा शाप पुढे राम अवतारात साकार झाला। वृंदानंतर तुळशीच्या रूपात पृथ्वीवर आली। तुळशी विष्णू विवाहाचे कारण जाणून घेऊयात। भगवान विष्णूंनी वृंदेचा तुळशीची क्षमा मागण्यासाठी तिला आश्वासन दिलं की तू देवी आहेस, तुझं माझ्याशी लग्न होईल आणि जेव्हा जेव्हा माझं पूजन होईल तुझ्याशिवाय ते पूर्ण होणार नाही। म्हणून दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या काळात तुळशी विवाह केला जातो। अनेक ठिकाणी बाळकृष्णाशी तुळशीचं लग्न लावलं जातं कारण बाळकृष्ण हाच विष्णूचाच अवतार आहे। तुळशी विवाहात ऊस का लावतात तर ऊस हा तुळशीचा मामा मानला जातो। तसेच ऊस म्हणजे मंगलतेचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे। ऊस हा गोडवा, समृद्धी आणि शुभतेचं चिन्ह मानलं जातं। लग्नात गोडवा आणि एकोपा याचं प्रतीक म्हणून ऊस वापरतात। तसेच ऊस म्हणजे मंडपाचे खांब। तुळशी विवाहात ऊसाचे 2 काठी लावून मंडप तयार केला जातो। हे लग्नाचं प्रतीक आहे। जसं माणसांच्या लग्नात मंडप उभारतात तसंच तुळशीचं आणि कृष्णाचं लग्नही मंडपाखालीच होतं। तुळशीचे लग्न लावताना तुळशीचे वृंदावन सजवून शेजारी रांगोळी काढून त्याला उसाचे खांब लावले जातात। तसेच हिरव्या बांगड्या, काळे मणी व आवळा, चिंच अर्पण करून तिला फुलामाळा घातल्या जातात आणि संध्याकाळी बाळकृष्णाशी तिचा विवाह लावला जातो। तुळशीचे महत्त्व जाणून घेऊयात। केवळ तुळशीचे दर्शन घेतल्याने 10 गायी दान केल्याचा पुण्यलाभ होतो। मरणाच्या दारी असलेल्या व्यक्तीच्या अंगावर तुळशी पत्र ठेवल्यास ती व्यक्ती वैकुंठास जाते। लोक तुळशीच्या माळा गळ्यात धारण करतात। तसेच तुळशीची माती अंगास लावण्याचा प्रघात आहेत व धर्म, संपत्ती, सुख आणि पवित्रता प्राप्त होते। घरात सौभाग्य आणि शांती येते। तुळस ही लक्ष्मीचे रूप मानले जाते। तुळशीचे पूजन म्हणजेच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सौभाग्य व समृद्धीला आमंत्रण करणे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ज्या व्यक्ती